याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी, हळू हळू चला, हळू हळू चला, कोणी कोणाशी न बोला, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो भरी. तुका म्हणे सांगा गाठे, तुका म्हणे सांगा गाठे, तिने नका भरू पोटे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्याम्बरं पुंडरीकाय काकमुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावज्ञ जीवोदरार्थावतारं कलङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रं खलानीशबाधा वरुदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजव चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी, यावर करी संतांच्या, श्री संतांची माता चरणावरी,
साष्टांग करी दंडवत याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे मनाल तो वरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा आणि काला प्रकरणातील अभंग आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, सर्वांना ज्ञात असलं तरी सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य या न्यायानं. किम निमित्त किम कारण, काहीतरी कारणाशिवाय कार्यक्रमाचं आयोजन होत नाही. गेल्या 3 वर्षापासून चालत असलेला भूवैकुंठ पंढरपूर या ठिकाणी पहिल्या वर्षी रामकथा झाली. कथा माझं आयोजन होतं, मी कथा करणार होतो, पण वेळेवर जरा एक छोटस किडनी स्टोनचं ऑपरेशन झाल्यामुळे मला कथा करता आली नाही. माझ्या जागेवर महाराजांनी कथा केली. गेल्या वर्षी या ठिकाणी शिवपुराण झालं आणि या वर्षी महावैष्णव ज्ञानोबरायांना जन्माला येऊन 750 वर्ष पूर्ण झाली. आणि या अनुषंगानं मी माझे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तपरायण गाथामूर्ती शिवशंकरजी महाराजांशी संवाद केला. त्यांना भेटलो, त्यांना विनंती केली आणि त्यांनी या शब्दाला, माझ्या शब्दाला मान दिला आणि या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण ठरलं. आणि आज हा कार्यक्रम आपला समारोपाकडे चालतोय. प्रत्येक वक्त्यानं यायचं, प्रत्येक वक्त्यानं सांगायचं की महाराजांमुळे 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 महाराजांमुळे. पण खरं सांगू, तुमचं सर्वांचं प्रारब्ध हे बलवत्तर होतं म्हणून तुम्ही सर्व पंढरपुरात आले. माझ्यामुळे तुमचं सर्वांचं प्रारब्ध, भाग्याशिवाय काहीच मिळत नाही. महाराज बरेच मला भेटले, बरेच महाराज महाराज मला अजूनपर्यंत आम्ही पंढरपुरात आलेलो नव्हतो, पण तुमच्यामुळे, माझ्यामुळे मी फक्त एक निमित्त झालो. महाराज जोपर्यंत हे तुका म्हणे ते नचले तातडी प्राप्त काळ घडी आल्यावी. जोपर्यंत आपला प्राप्त काळ येत नाही तोपर्यंत आपल्याला काही मिळू शकत नाही. आणि तुमचा सर्वांचा प्राप्त काळ, तुमचा सूर्य उदयाला आला आणि भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणाजवळ या भूवैकुंठात, तुम्हाला खरं सांगू का? कुणाला सांगणार नाही ना. ज्या दिवशी तुम्ही ठरवलं आपल्याला वाल्मिक महाराजांसोबत पंढरपूरला जायचंय, त्याच दिवशी तुम्हाला पुण्याचा ठेवा प्राप्त झाला. वाराणसीची यात्रा करत असताना गोदावरी चालीजे, वाराणसी चालीजे अरे वाराणसी चालीजे एक मासा, गोदावरी एक दिवसा.
वाराणसीची यात्रा करत असताना 1 महिना पायी चालत गेले. जे पुण्य तुम्हाला प्राप्त झालं ते फक्त गोदावरीचे एका दिवसाला प्राप्त होत. वाराणसीला 1 महिना, गोदावरीला 1 दिवसा. पंढरी पावलं, पंढरीला जायचंय, नुसतं पाऊल टाकला, सर्वच सर्व पुण्य आपल्या पदरात पडते. काय मस्त सांगितलं. मग महाराज तुम्ही पत्रिकेत तसं लिहायला पाहिजे होतं. आम्ही पत्रिका वाचली असती आणि विचार केला असता, वाराणसीला 1 महिना चालावं लागतं, गोदावरीला 1 दिवसा चालावं लागतं, आणि पंढरपूरला नुसता पाऊल, पंढरपूरला जायचंय म्हणून नुसता पाऊल टाकल्याबरोबर पुण्य प्राप्त होतं. मग 1 काय 2 3 टाकू लगेच माझं. हे महत्व पंढरीचे आहे. आणि या पंढरपूरला येण्याचं पुण्य तुम्ही जेव्हा घरून निघाले तेव्हाच तुम्हाला काय झालं, प्राप्त झालं. मग कोणी म्हणेल महाराज इथं आल्यावर ओव्हरफ्लो होईल का? ओव्हरफ्लो होईल, तसं काहीच होत नाही. महाराजांनी सांगून दिलं. महाराजच बोलले. कोणी बोललं की अर्ध पुण्य कोणाला जाईल, घडविता व्रत अर्ध पुण्य लागेल. मग अर्ध मला येईल, अर्ध पंक्ती देणाऱ्याला जाईल, अर्ध पाणी पाजणाऱ्याला जाईल. शिल्लक काय राहतं आपल्याला? शिल्लक काहीच राहत नाही ना. म्हणून मग जितकं करता येईल तितकं आपलं बॅलन्स वाढवायचा. काय करायचं, जसं बँकेत वाढवतो आपण त्या पद्धतीनं वाढवायचा प्रयत्न करायचा. तुमचं सर्वांचं प्रारब्ध अत्यंत बलवत्तर होतं. म्हणून तुम्ही या पंढरपूर क्षेत्रामध्ये आले. महाराज तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. त्या भगवंताला पाहिल्या महाराज री आजी संसार सुपड झाला गे माय देखील पाय विठोबाचे. काय गोड वाटतं महाराज. कसा आहे परमात्मा? पांडुरंग कसा आहे? अत्यंत काळा कुडकुडीत. पांडुरंग कांती दिव्य तेज जळी रत्न किड भगवान परमात्मा दिसायला काळा आहे. कसा आहे? कांती सावळी सुरंग सावळी, पण मनाला वेद लावणारे. दिवसातून 3-3 4-4 वेळा त्या जगाच्या बापाचं दर्शन होतंय महाराज. गेल्या गेल्या त्या भगवंताला पाहून समाधान वाटत, त्या परमात्म्याला पाहिल्यावर समाधान वाटत. आणि हे मात्र हा उत्सव आपल्याला आषाढीत जमत नाही. म्हणजे आषाढीला यायचंच नाही का? तसं नाही बरं. याचा अर्थ तसा करू नका. नाही तर आषाढीला काय जायचं, आपण आपल्या वाल्मिक महाराजांसोबत जाऊ. मग आषाढीला बी येत ना वाल्मिक महाराज सोबत. आषाढीला बी आपली पायदिंडी असते. माझे लहान गुरुबंधू श्री हरिभक्त परायण ज्यांनी आपल्याला पंगत दिली या ठिकाणी, भानदास महाराज, त्यांची दिंडी असते. आम्ही दिंडीत आता हे होतेच समोर बसलेले साखरीची मंडळी आमची बसवाची. आषाढीला येत जा. त्या भगवंताचं दर्शन घेण्यासाठी अख्खं जग धावपळ करतो आणि तो परमात्म्याचा आम्ही आनंद घेतोय. आज 8वा दिवस उजळला. कोण राहिलं बिगर दर्शनाचं सांगा बरं एखाद्याला. नाही ना महाराज, आमचा नंबरच लागला नाही. आमचा कोणी आहे 5 मिनिटात दर्शन करून घेतो आम्ही. 5च मिनिटात. त्या भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी तुम्ही आपण या ठिकाणी आलो आणि सुंदर ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. पारायणाचे व्यासपीठ चाललं. माझे ज्येष्ठ गुरुबंधू श्री भक्त परायण शिवशंकरजी महाराज, या ठिकाणी सप्ताहाला उपस्थित असणारे मृदंगाचार्य, माझे लाडके गुरुबंधू
अगदी आळंदीला मी एका ठिकाणी राहायला पहिल्यापासून आणि आत्तापर्यंत याच्याही पुढे राहू. माझा सखा पांडुरंग महाराज, माझे गावातील सुपुत्र रोहित महाराज, प्रकाश महाराज, अनिल महाराज, जे गावातील जे विठ्ठल महाराज, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू ताराचंदजी महाराज, आमच्या अगोदर 6 महिने 4 महिने का 6 महिने आम्ही महाराज, काय आमचं बालपण गेलं. सकाळी आमच्या महाराजांनी आठवण करून दिली, आपल्या टीम सारखी टीम पुन्हा होणं, एका गावाचे नाही, एका जातीचे नाही, पण एका धर्मशाळेत राहत असताना एकाला सोडून एकही जेवत नव्हता. मधुकरीची पाळी आली, मधुकरी आली तरी देखील एक बुवा जर दिसला नाही की नाही रे त्याला येऊ द्या, थांबा. आम्ही सर्व एकत्र बसायचो, आनंदाला जेवण करायचो. काय असायचं आमच्या जेवणात? मधुकरीची भाजी असायची, भाजी कमी असायची, आम्ही त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं, मग काला म्हणून खायचं. महाराज आनंद वेगळा होता. महाराज संगत करत असताना, जीवन जगत असताना संगत चांगल्याची करायची, जीवन चांगलं जगायचं. विठ्ठल आणि म्हणून आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचू. भगवान पंढरीनाथाचं दर्शन घेता घेता गुरुवरे जनार्दनजी महाराज भेटले गावंडे. त्यांनी प्रमाण म्हटलं मला पाहिल्या पंढरी यात्रे नेले, घडले चंद्रभागे स्नान. मला पहिल्यांदा सांगितलं, काही 1-2 शब्द बोलले फक्त. पंढरी यात्रे नेले, घडले चंद्रभागे. महाराज अभिनंदन तुमचं, अभिनंदन. एवढा परिवार घेऊन तुम्ही पंढरपुरात आला, याच्यापेक्षा दुसरं काय असलं पाहिजे महाराज? एखाद्या महात्म्यानं म्हणावं, पुनरुक्ती करतो, मी केवळ मी मान्य करत नाही, हे माझ्यामुळे झालं. मला हे मान्य हे तुमच्या सर्वांमुळे झालं. मी तर फक्त आलो इथंच आहे, पण खरे धावपळ करणारे आपल्या कार्यक्रमाचे आयोजक श्री हरिभक्त परायण आमचे मधुकर दादा भोगे, अण्णासाहेब या कार्यक्रमाचे आयोजक. लहान लेकरांना काम सांगितलं की तरी पडतात. त्यांची मिसेस म्हणजे तुमच्या पाठीमागेच बसलेली, त्या म्हणता दादा त्यांच्या पायाला चाक बसवले, चाक. मी रात्री रडून दिलं, माझ्या एवढ्या टाचा दुखत होत्या, मी इथल्या इथेच फिरतो. मला विचारा की कोणत्या गॅरेजला जावं लागतं चाक बसवत. काय महाराज, लोक संसारासाठी धावपळ करतात, मुला मुलींच्या लग्नामध्ये धावपळ करतात, नातलगांच्या लग्नामध्ये धावपळ करतात. भोगे दादा, तुम्ही या पंढरपूर क्षेत्रामध्ये भगवंताच्या कार्यासाठी धावपळ करताय. माझा परमात्मा तुमच्यावर सकल आनंदाचा वर्ष आहे. अरे संसारासाठी कुणी पडतं? एखाद्या नातलगाकडे काम करायला जावं लागतं, संवती तर पाणी भरायला, पूर्वी बैठक फोडायला जावं लागायचं. लग्नामध्ये पण हुस्न फेरीचा धर्म तो कोण? तिथं हुसनवारी असते. जर तुम्ही माझ्या लग्नात आले तर मी तुमच्या मी हुसनवारी. पण इथं केलेलं वायाला जात नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, न म्हणजे वाया काही देवळाशी जातात, देवासी पूजिता वाया न वजे. महाराज तुका म्हणे भाव असता वायाचा कारिता वाया न वजे, वायाचा कारिता वाया न वजे, वायाचा कारिता वाया न वजे, वाया न वजे.
मध्ये तुमचा भाव असो की नसो, पण केलेलं वायाला जा नाही. तसं आमच्या भोगेदारांचं, आमच्या माधुरीताई त्यांचं नावी पत्रिका दीपाली, पण आम्ही बघूताई म्हणतो. दोघं नवरा बायको झोकून देतात स्वतःला. आणि कार्य करत असताना कोणत्याच प्रकारचं ग नाही बर का. कोणत्या प्रकारचा करायचं ना, बस करायचं. मोठे आनंदानं कार्य करतायत. तसेच कार्यक्रमासाठी माझं कीर्तन, आजचं कीर्तन कालाच करायचं आहे. फक्त कालाच करायचं आहे. कारण या कार्यक्रमासाठी पुढे सरकून घ्या, थोडस घ्या सरकून. कार्यक्रमासाठी ज्यांनी हातभार लावला, मला त्यांचं मनोगत करणं गरजेचं. त्यांचे शब्द सुमनांनी मला स्वागत करावं लागेल. बस शांतता. प्रत्येकानं या कार्यक्रमामध्ये सहकार्य केलं. पंक्ती दिल्या प्रत्येकानं. पंगत नाही असं मी म्हणत नाही बरं का. एकही पंगत आपली दाते नव्हती असा विषय. फरक एवढा आहे, कमी जास्त असेल. बाबा आमच्याकडे एवढे चालतील, हा चालतील आणा. माझा स्वभाव आहे अण्णासाहेब, मी कुणाकडे मागत नाही. आणि कोणी दिलं तो परत करत. कमी पडले मागत नाही, आणि जास्त आले तर परत देत नाही. प्रत्येकानं काही ना काही खारीचा वाटा उचलला. कोणी पंगत दिली, पंक्तीसाठी पैसे दिले, काहींनी तेलाचा डबा दिला, कोणी साखर दिली, कोणी गव्हाचा कट्टा दिला, कोणी उडदाची डाळ दिली, कोणी ज्वारीचं पीठ दिलं, मसाला दिला. सरी मधुकरी गोळा केली. मी काही घरचा एवढा पुरा नाही की तुम्हाला मी एकटा खाऊ घाल्या. सर्व मधुकरी गोळा झाली, आणि त्या मधुकरीतून आज आपण काय करतोय, काला. म्हणून ज्यांनी सहकार्य केलं त्यांना खूप खूप धन्यवाद. प्रत्येकाला सप्ताहामध्ये देणारे, करणारे. आणि विशेषतः आमचे स्वयंपाकी, आमचे पांडुरंग महाराज जेवण केलं, माझ्याकडे आले. महाराज भाजी एकच नंबर भाजी. काल संध्याकाळी कोणी एकानं मला अजूनपर्यंत असं म्हटलं नाही काय महाराज आजची बरोबर नव्हती. स्वयंपाक इथं आहेत काही. एक जण आले मला म्हणे, महाराज आम्ही करतो कार्यक्रम, आमचे बी करतात, पण असं नाही. असा स्वयंपाकी त्यांना मिळत नाही. असं वाटतं स्वयंपाकाला सोबत न्यावं आमच्या सप्ताहामध्ये. एक माऊली म्हटले, महाराज ते माझ्या मुलाच्या लग्नात येतील का. असे सुंदर स्वयंपाकी आपल्याला लाभले. आणि त्यातल्या त्यात ज्यांनी मला तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या भागात मला आणलं. मी जिथे राहतो तिथून माझं गाव 200 किलोमीटर लांब आहे. आणि माझ्या गावून म्हणजे बरीच मंडळी या कार्यक्रमाला आलेली. ज्यांनी मला या मार्गाला लावलं, या मार्गात टाकलं. माझे काकाश्री पुढे बसलेले. मला लहानपणापासून 2-2, 3-3 किलोमीटर अण्णासाहेब, मालपूर, कर्ल,
कीर्तनाला घेऊन जायचे रात्री. लहान असायचो, इकडनं पायी चालत जायचो, पण तिकडनं उचलून आणायचे कडेवर. आणि त्याचं पण आज मिळालं. आळंदीला जायला निघालो, पोचवायला ते झालं मला, नागपूरपर्यंत पोचवायला आले. मला सांगितलंय जातोय ना, एक लक्षात ठेव, म्यानमधून तलवार काढावी आणि जशी ती तलवार चमकते तसा चमकला पाहिजे तर जा, नाही तर जाऊ नको, घरी चल. आपल्याकडे गुरुदोर आहे, शेती, घरी चल. पण मायबापो, मॅनमधून तलवार निघाली, ती चमकत तर नाहीये पण जंग बी लागलेला नाही. हा, चमकत जरी नसेल पण जंग तरी लागलेला नाहीये. आज त्यांच्या आशीर्वादाने इथं उभा आहे. माझ्या गावातील माजी सरपंच, दोंडाईचा समितीचे माजी सभापती या ठिकाणी येऊन बसलेले. रात्री 12 वाजता आले, बाहेरच थांबले, कुठेतरी रूम घेऊ. नाही महाराज, तुम्हाला त्रास होईल म्हणून आलो नाही. माझं बालपण त्यांच्या समोर गेले. आमच्या काकू पण आल्या. भंडारा डोंगरापासून त्यांनी तो कार्यक्रम पाहिला. महाराज, आम्ही येऊ बरं का. त्यांचं मोठं चहाचं दुकान चालतं पुन्हा, आणि आपलं कृषी एजन्सी, त्यांची बियाणं औषधीचं मोठं दुकान आहे दोंडाईचाला. सर्व बाजूला करून आज आपल्या पोऱ्याचं कौतुक पाहायला इथं येऊन बसते. आणि अजून एक विशेषता सांगतो त्यांची. काय माहिती, परमेश्वर महाराज ज्यांचं कीर्तन झालं ते आणि मी, त्यांचं स्टेटस तुम्ही कधीही पहा, कोणत्याही दिवशी पहा, कितीही रात्री पहा, त्यांच्या मोबाईलवर आम्ही दोघं महाराज लोक बसलेलोच आहेत मोबाईलमध्ये दररोज. एवढं प्रेम ते आम्हाला देतात अण्णासाहेब. पण तुम्ही आम्हाला प्रेम द्यायला लागले त्याचं एक कारण सांगतो, माफी मागून बोलतो. कारण हे जे लोक मला प्रेम देत आहेत ना, म्हणून तुम्हाला हेवा वाटायला लागलं की अरे हा तर आपला आहे, हा तर आपला आहे. जर याला आपल्याला जर एवढे प्रेम देत आहेत, आपण का नाही द्यावं. म्हणून कौतुक पाहण्यासाठी माझे मायबाप या ठिकाणी उपस्थित आहेत. माझी जन्मदाती आलेली, माझी मोठी बहीण ती या ठिकाणी बसलेली, माझा परिवार आहे. आणि सर्वात महत्वाचा परिवार माझी भुसावळकर मंडळी. आमच्या राधाताईनं सुरुवात केली, दादा कार्यक्रम करायचा, यात्रा काढायची. राधाताईनं सुरुवात केली आणि आमच्या माधुरीताईनं सांगितलं का हो बुवाचा सप्ताह काही पंगत दे. आमच्या माधुरीताईनं पंक्ती गोळ्या करायच्या. नरेंद्र पाटील बस प्रत्येकानं एका करता जुळता 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 सर्वांनी मला उभा केलं. मी उभा राहण्यासारखा नाही, माझी तेवढी उंची नाही. या भुसावळ परिसरामध्ये मला आणणारे माझे गुरुवर्य वैकुंठवासी लक्ष्मण बाबा आहेत. त्या बाबांनी मला मुक्ताबाईचं दर्शन घडवलं, नाही तर मलाही मुक्ताबाई माहीत नव्हती बाबा. त्या बाबांनी मला दर्शन घडवलं, मुक्ताबाईचं दर्शन घडवलं. बाबांनी मला आशीर्वाद दिला. बाबांनी मला सुरुवातीला आल्याबरोबर मला ओळख करून दिली, चांगदेवची आई. नंतर मग ओळख झाली. या ठिकाणी बसलेल्या आहेत आमच्या सुनंदाताई घोडे. सुनंदाताई घोडे त्याही या ठिकाणी बसले. त्यांनी मला, बुवा तुम्हाला मच्छर चावत असतील आश्रमामध्ये, त्यांनी मच्छरदाणी घेऊन दिली होती 2006 मध्ये. 2006 मध्ये त्यांनी मच्छरदाणी, काही चादरी दिली होती मला पांघरायला. कमलताईंनी गड्याळ दिली, गड्याळ भिंती लावायला. काहीच नव्हतं तिथं आश्रमात, काहीच नव्हतं. मधुकरी मागून यायचो, अभ्यास करायचो, त्या ठिकाणी थांबायचो. असं करत 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 सर्व परिवारानं मला प्रेम दिलं. मुक्ताबाईची कृपा झाली. आणि आज रोजी गुरुवरे वैकुंठवासी लक्ष्मण बाबा जरी आज माझ्यासोबत नाहीये, तरी देखील संपूर्ण जेवढ्याही यात्रा निघाल्या, जेवढेही सप्ते झाले, त्या सर्व सप्त्यांमध्ये, यात्रामध्ये त्या माझ्या गुरुवरे बाबांच्या गावातल्या ज्या स्वयंपाक करतात ना, त्या महिला
गुरुवरे बाबांच्या रुईखेड्यातल्या त्या महिला, त्या आशा ताई, मला त्यांची पूर्ण टीम, हे सर्वच सर्व आजही माझ्या बरोबर आहे. आमची आशा ताई, दादा तुम्ही तुमचं पा, मला जमणार नाही, मी येणार, पण तरी देखील आल्याशिवाय शेतीचं काम आहे, घरी माणूस चांगला नाही, तुझ्या तब्येतीनं काही कामं होत नाही, पण तरी देखील ते बी म्हणतात जाय तुझ्या भावासोबत जाय, मला पाठवून देतात त्या ताईला. म्हणून या ठिकाणी सर्वचे सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. हो, असं कोणीही नाही की माझ्या पाठीमागे नाही, तुम्ही सर्व माझ्या पाठीमागे आहे, तुमचा सर्वांचा आशीर्वाद आहे, आणि म्हणून हा कार्यक्रम घडतोय. विठ्ठल पंढरपूर क्षेत्रामध्ये तुम्हा आपल्याला एवढी वास्तू उपलब्ध करून देणार आहे. वैकुंठवासी सद्गुरू झेंडूजी महाराज बेडीकर यांचं जे या आश्रमाचे जे काही ट्रस्टी मंडळ आहे त्यांचं देखील माझ्यावर प्रेम आहे. एक व्यक्ती या ट्रस्टीतले निघून गेले आताच काही दिवसापूर्वी, दत्तात्रय चांगो पाटील तळवेल, त्यांचं देखील प्रेम होतं. प्रत्येक वारीला यायला आले म्हणजे मला भेटायला यायचे, म्हणजे यायचे, त्यांचंही प्रेम होतं. आज त्यांनाही मी मात्र माझ्या शब्दसुमनांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. या ठिकाणी जमलेले सर्व माझे मायबाप सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो, आणि माझ्या फावल्या वेळेत मात्र मी कीर्तनाला पूर्ण विराम देईल. विठ्ठल असंच होतं नारायणाप्पा. लग्नाच्या पत्रिका दूर दूर दिल्या जातात आणि शेजारीच पत्रिका दिली जात नाही. होतं की नाही? सर्व कार्यक्रम होऊन जातो आणि शेजारी पत्रिका जात नाही. आता कार्यक्रमाला माझ्या गावामध्ये पूर्वी कार्यक्रम होत नव्हते, कधीतरी सप्ताह व्हायचा, आणि तर टाळ सप्ताह व्हायचा, नुसता कीर्तन नव्हतं. अण्णा बरोबर आहे की नाही? पण मालपूरमध्ये सप्ताह व्हायचा, सावता महाराज पुण्यतिथी, मोठं गाव आहे मालपूर. असा समाज नाही की त्या गावात नाही, हर प्रकारचा समाज त्या गावात आहे. माझ्या गावापासून 3 किलोमीटर गाव आहे, आणि तिथं सप्ताह व्हायचा, आणि त्या मालपूरच्या सप्ताहामुळेच आम्हाला काय लागली, ओढ लागली. हे मालपूरकर मंडळी या समोर बसलेले, लहान होतो यांच्यासोबत जायचो. आळंदीला जायच्यावर 8 वाऱ्या माझ्या गावापासून तर त्र्यंबकेश्वर माझ्या काकांनी मला नेलं. 1992 साली गुरु केला. मग तेव्हा वय किती असेल माझं? जन्म 81चा, 81चा जन्म, आणि 92 वर्षी काय केलं? 11 वर्षाचा. 11 वर्षाचा झाल्यावर मी काय केला? गुरु केला. आणि आमचे निवृत्ती बाबांनी किती वय आता? वा वा वा. त्यांचं माझा जन्म 81चा आणि तुमचं वय 81, आणि परवाच त्यांनी मला गुरु केला. विठ्ठल बरं का नाही बाजरीताई, मला पाहिलं गुरु 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 थांबा. महाराज काय म्हणावं या लोकांना, काय भगवंतानं संपत्ती दिली यांच्याकडे, पण संपत्तीचा सदुपयोग करताय, संपत्तीचा सदुपयोग करताय. कोरोना काळामध्ये मला फोन करून विचारलं, महाराज कसं काय तुम्ही कार्यक्रम बंद असतील? हो, लगेच पैसे पाठवून दिले फोन पे. कोरोना काळात मला माझ्या बहिणीनं विचारणे, माईनं विचारलं नाही, काका काकू मामा मावशी कोणीच विचारलं नाही. हो, तुमचं कसं चालू आहे कोरोना काळामध्ये? ती ही व्यक्ती समोर बसली, यांनी विचारलं. आणि नुसतं विचारलं नाही, बोलायचा भात आणि बोलायची नाही 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 नाही, प्रत्यक्षात पाठवले देखील महाराज. काय वर्णन करावं या लोकांचं? म्हणजे पैसा देतात म्हणून नाही, देण्याची वृत्ती आणि अंतःकरणामध्ये त्यांच्याबद्दल आमच्याबद्दल काय आवड आहे, प्रेम आहे.
असे एकच नाही, भुसामध्ये कित्येक आहेत. आमचे माधुरीताई, नरेंद्र पाटील, रेखाताई, लक्ष्मण पाटील, बेबाताई आणि त्या या ठिकाणी हजर नाही. दरवर्षी 5 पोते गहू देत आम्हाला, 5 पोते गहू. यांना माहिती भुसाळकरांना, सुनीताताई, 5 पोते गहू कशाला म्हणतात? शेतातून निघाले की महाराज हे घेऊन जा, तुम्हाला 2 पोते बंधाऱ्या डोंगरला, 3 पोते तुम्हाला घरी खायला वर्षभर. असे समाज, या समाजाचं प्रेम आहे आणि म्हणून वाल्मिक महाराज सत्ता चांगला करू शकतो. आणि याच्याही पुढे आपल्याला हा कार्यक्रम सतत चालवायचा आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, मी कुणाकडे भीक मागणार नाही, कुणाकडे हात पसरवणार नाही. देणारा माझा पांडुरंग मला येणं केलं प्रकारे कुठून तरी द्यायला येतील, पण मला आलेला पैसा मी सत्कार मी लावतो, मार्गी लावतो. आमची महाराज मंडळी आली, त्यांना काही ना काही दक्षिणा द्यायला लागते. त्यांनी नाही म्हटले, नाही महाराज, नाही. मी रात्री त्यांना बळजबरीने म्हटलं, नाही बाबा घ्या, या जायला गाडीचा खर्च तर पाहिजे. म्हणजे महाराज आहेत प्रेमाचे म्हणून नाही. प्रत्येकाला काय लागतं, इथून बाहेर निघालं की काय पाहिजे खिशात, बिगर पैशाचं जमत नाही. विठाल अजून कोणी माझ्याकडून सुटलं असेल, आमचे मुरलीधर दादा शेठ आहेत, आमचे पांगरी उगले पांगरी शिवखेड राजा, आमची महाराज मंडळी गेली, पण ते थांबून गेले. महाराज आम्ही काला करून जातो. यांच्या गावाला कथा झाली, केथा झाली, मस्त कथा वगैरे झाली. आणि मग महाराज जवळजवळ 30-35 लोकांनी गुरु केलं. पांडुरंग महाराज 30-35 लोकांनी माझ्याकडून माळा घातल्या, मला गुरु केलं. हे माझ्याकडे आले. महाराज माझं आयुष्य गेलं पकवाज वाजून सप्ताह होतोय दरवर्षी आमच्या गावात, पण एकाही महाराजांकडून माळा घातल्या तुमच्याकडून एवढ्या लोकांनी आमच्या गावात. तुमच्याकडे काय, खरं सांगा, तुमच्याकडे काय? तुमच्याकडे काहीतरी आहे नका हो पंढरीनाथा, नेनते काही ताना टोना नामस्मरणा. या परंपरेतली आम्ही आहे, आमच्याकडे काही नाही. खूप प्रेम दिलं. ज्या कथा करून निघालो, गाडी निघाली, रस्त्यावर सूर्य माणसं उतरले, गावातले गलीतले गाडी जोर आले, हात जोडले, सांगितलं महाराज तुम्ही नाटक कसं केलं माहिती का? म्हटलं काय केलं? मथुरेसी चक्रपाणी जातो गे. अक्षरशः रडायला लागले महाराज. अहो आपली मुलगी सासरी जाते, पोरग नोकरीला जातात तेव्हा रडत नाही. आमच्या सारख्यांसाठी तुम्ही लोक तुमच्या डोळ्यात पाणी यावं, आमच्यासारखे भाग्यवान आम्ही. महाराज विठ्ठल. प्रत्येकानं आपल्या कार्यक्रमाला सहकार्य केलं, प्रत्येकानं. मला प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही. या आश्रमात आपण आलो, या ठिकाणी उपस्थित आहेत श्री हरिभक्त पारायण मारुती सिंग परदेशी, ट्रस्टीचे सचिव, या आश्रमाचे जे सचिव आहेत असे आमचे मारुती सिंग परदेशी, जे आता मला हार घालून गेले. त्याच्यानंतर पंढरी पाटील, त्यांनी काय पाहिजे मला सांगा, तुम्हाला काय पाहिजे फक्त सांगा, आम्ही सर्व देऊ. सांगा आम्हाला काय पाहिजे. म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आमची वरणगावकर मंडळी असेल, असे सर्व प्रेमाची मंडळी, सर्वांच्या चरणी पुनश्च एक साष्टांग लोटांगण घालतो आणि आता अभंगाकडे वळतो. विठ्ठल सप्ताची आज आपल्याला सांगता करायची. कार्यक्रमाची काय करायची? सांगता करायची का समाप्ती करायची? समाप्ती का नाही? समाप्ती नाही. तुम्ही दररोज स्नान करता का आंघोळ करता? दररोज स्नान का आंघोळ? स्नान, आंघोळ. पण उठल्या काय म्हणतो आपण?
चालता का आंघोळीले? आंघोळ एकदाच केली जाते आणि स्नान पुन्हा पुन्हा केलं जातं. आंघोळ एकदाच. कधी? उचला ना मुलीला तर येऊ द्या, आता तर उचला पोराला तर येऊ द्या, उचला ना आता. एकदा आंघोळ तर होऊ द्या. आणि एकदा का आंघोळ झाली की राम बोलो. दररोज होते त्याला स्नान म्हटलेले आणि एकदाच होते ती काय? आंघोळ. सप्ताहाची सांगता करायची असते, समाप्ती नाही. एकदा का समाप्ती झाली की पुन्हा फिरून वाल्मिक बुवाचं तोंड पाहायचं, त्याला काय म्हणतात? समाप्ती. मग कसं करायचं का? सांगता करायची. आज या ठिकाणी सांगता झाली, लगेच माझी परवा दरंगावला सुरुवात आहे 1 तारखेपासून. आणि पुन्हा म्हणजे मी एक ठरणी, आमची मंडळी प्रत्येकाचं शेड्यूल एकदम बिझी आहे, रिकामे कोणीच नाही. सांगता करत असताना वारकरी संप्रदायामध्ये असा अलिखित दंडक आहे. सप्ताह 2 दिवसाचा असो, 3 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा, 8 दिवसाचा, महिना अथवा चातुर्मास. या ठिकाणी चातुर्मासाला बरीच मंडळी, तुम्हाला पण सर्वांना साष्टांग लोटांगण. आमच्या लक्ष्मीताई, आमच्या सुनंदाताई, पुन्हा सांगवीतील आमच्या सरोदेताई, सर्व ज्या ठिकाणी उपस्थित आहेत. मग त्यांना विचारा, तुमच्या चातुर्मासाची सांगता कधी होईल? त्यांनी सांगितलं, आमच्या चातुर्मासाचा काला झाला म्हणजे सांगता झाली. आणि म्हणून आज आपला या ठिकाणी सप्ताह चालू आहे. बाकीचे विचारताय, महाराज तुमचा काला कधी? काला मला पण सांगायचं त्यांना 29 तारखेला. बरं मग आम्ही 29ला काल्याला येऊ. म्हणजे त्यांना असं नाही सांगायचंय म्हणजे प्रसाद घेतला की लगेच निघू, आम्ही काल्याला येऊ. काल्याला येऊ याचा अर्थ त्यांना माहिती, काला झाला म्हणजे कार्यक्रमाची काय होते? सांगता होते. आणि काल्याचं कीर्तन म्हटलं, त्या काल्याच्या कीर्तनामध्ये दुसरी भारून वरती चालत. काल्याच्या कीर्तनात काय केलं जातं? चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. गोकुळात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जे चरित्र केले ते उच्चारावे, बाकीचं नाही. गोकुळात केलं गेलेलं चरित्र त्याचा उच्चार करायला सांगतात. उच्चार. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र हे उच्चारणीय आणि भगवान रामचंद्रांचे चरित्र हे आचरणीय. आचरण करायचं असेल तर रामाचं चरित्र आणि उच्चार करायचं असेल तर कृष्णाचं चरित्र. रामाचं चरित्र आचरण कशासाठी? कारण महाराज रामायण कसा ग्रंथ आहे, आपलं जीवन सुधारते. जीवन मी नेहमी सांगत असतो, ज्याला चांगलं जगायचंय त्यानं रामायण ऐकावं. जगणं संपलं, मरायचंय त्यानं भागवत ऐकावं. म्हणजे भागवत ऐकलं की लगेच फाशी नाही घ्यायची. भागवतात तो विशेष असा आहे, राजा परीक्षित सुखदेव महामुनींना सांगतात माझं मरण दुरुस्त करा. आणि मरण दुरुस्त करण्यासाठी सांगितलं गेलेलं भागवत. म्हणून मरावं कसं भागवत, जगावं कसं रामायण,
आणि मरेपर्यंत राजकारण खेळावं कसं त्याच्यासाठी महाभारत. विढल विढल चरित्र हे आचरणीय. एक बाणी एक पत्नी एक वचनी रामाचं चरित्र. कृष्णाचं अनेक बाणी अनेक पत्नी अनेक वचनी, अनेक बाणी अनेक वचनी अनेक पत्न्या. दोघांमध्ये तफावत. दोघही परमात्माचे, पण दोघांचे अवतार कार्यामधली तफावत पहा. रामाचं चरित्र आचरणीय आणि कृष्णाचं उच्चारणीय. काय कारण? त्यांच्या जन्मतिथीमध्ये फरक आहे. जन्मतिथीमध्ये राम नवमीला आणि कृष्ण अष्टमीला. राम राजवाड्यात, कृष्ण सेंट्रल जेल. राम जन्माला आला भर उन्हाळ्यात आणि कृष्ण जन्माला आला भर पावसाळ्यात. राम दिवसा 12 वाजता आणि कृष्ण रात्री 12 वाजता. रात्री 12ला का? याला चोरी करायची होती ना. चोर काय दिवसा येतात? बरं, राम बिलकुल सरळ, उभं राहणं सरळ, वागणं सरळ, बोलणं सरळ. आणि कृष्णाचं नावापासून वाकडा आहे. रामाचं नाव र काढला त्याला एक काना म राम. आणि कृष्ण त्याची लगेच तो एक रेल दिली की त्याला वाटी, मग परत खाली अर्धा श आणि पूर्ण जसा वेल्डिंग केलेला आहे. कृष्ण. तुमचं एक दुकानाचं नाव श्रीकृष्णाचे कसं आहे? वेल्डिंग केल्यासारखं. आणि राम बिलकुल सरळ. रामाचं नाव सरळ, रामही सरळ आणि राम उभा राहतो तोही. आणि हा बाबा नावात वाकडा, वागणंही वाकडं आणि उभा बी राहतो तो वाकडाच. मग काय कारण यांच्या दोघांमध्ये? जन्मतिथी. राम नवमीला जन्माला आलेला आहे आणि कृष्ण अष्टमीला जन्माला आलेला आहे. महाराज, या जगामध्ये सर्वात मोठी संख्या जर कोणती असेल तर ती कोणती आहे? कोणती संख्या जगात सर्वात मोठी? मम्मी, कोणती संख्या? आदि अंत में जैसा है 9 का अंक. जगात सर्वात मोठी संख्या जर कोणती असेल तर ती 9 आहे. मग कोणी म्हणेल महाराज तुम्हाला शेजारचं 10 दिसत नाही का? 10 9 पेक्षा मोठे, पण शून्याच्या बराबर मोठे. जर का शून्य पुसून टाकला काय राहतं? आणि एकले कोण विचारत? एकाले समजा मी एकटा इथं आला असतो, सप्ताह करायचा एकटा झाला असतो, मला कोणी ते म्हणतील काहीतरी फरक पडला का मनाच्या डोक्यात. मी सप्ताह करतो इथं एकटा, कोणी ते माझ्यासोबत आणि एकटा. मग 100% महाराज बिघडला न्या ठाण्याला. एकाला महत्व नाही. 9चा अंक जर एक महाराज आधी अंत काय सरळ 9. कारण या 9 मध्ये चढ उतारच नाही. अण्णासाहेब या 9चा पाडा म्हणा की कसाही पाडा म्हणा, तुम्ही उलटा शिदा म्हणा, 9 बाजूला शिल्लक राहतो. 9 एकी 9, 9 दुनी 1 पुसून टाक आपला 1 आणि 8 किती? 8 आणि 1 8 आणि 1 81 होता ना. 9 दुनी 18, 1 आणि 8 9, 9 त्रिक 2 आणि 7, 9 चौक 3 आणि 6, 9 5 4 आणि 5, 9 6 5 आणि 4 9, 9 7 6 आणि 3, 9 8 7 आणि 2 9 9 8 आणि 1 9 10 0 पुसून टाका. कसाही 9चा पाडा मला 9 जसा तसा बाजूला, जसा तसा बाजूला. म्हणून भगवान राम
सरळ आहेत, त्यांच्या जीवनात चढ उतार नाहीये. आणि आता कृष्णाकडे चला. कृष्ण कोणत्या तिथीला जन्माला आला? अष्टमी. 8 एकी 8, 8 दुणे 6, किती झाले? 8 ला जन्माला आला आणि खाली उतरला. इथून सुरुवात. आणि आता 8 9 72, 7 आणि 2. पहिला 8 वर जन्माला आला आणि एक 7 वर गेला. काय कारण? कारण जन्माला आल्याबरोबर रंगत रंगणी जन्माला आल्याबरोबर खोड्या सुरू झाल्या. काय केलं? रंगत रंगणी चोरीत. हो, म्हणून 7 वर 8 ला जन्माला आला आणि 7 वर आला आणि शेवटी डायरेक्ट 9 वर गेला. मग कोणी म्हणेल महाराज मग मधलं नाही सांगत तुम्ही, मधलं सांगत. आणि मग आता काला झाल्यावर तुम्हाला काय काम आहे? मधलं तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला काय काम आहे? आणि मग शेवटी महाराज हरी गड्याळ राजा गिरे झाला, राजा गिरे झाला, परमात्मा शेवटी राजा झाले. राजा भगवान श्रीकृष्ण परमात्माचे चरित्र हे उच्चारणीय आणि रामाचे चरित्र हे आचरणीय. कोणी म्हणेल महाराज काय बिघडतं? काय बिघडतं? आम्ही जर कृष्णाचं आचरण केलं तर तो काय आचरण करणार? भगवान परमात्म्याचं मला त्याची शक्ती आपली बरोबरी. तरी गिरी गोवर्धन येणे उचलेला, कार्या महासर्प नाथोनी हानीला, झडक वनवा मुखची प्राशीला, गिरता आघासूर जीवन सांडेला. हो, भगवान परमात्म्याची शक्ती, त्याची ताकद. काय केलं? गिरी गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला. आपल्याकडून 50 किलोची युरियाची गोणी आता कमी झाली, मग 40 वर आली. आमच्या काळात 50 ची होती ना, 50 युरियाची गोणी. दर 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 म्हटलं की खाली बसायचा. युरियाची गोणी उचलता येत नाही. त्याला 12 गाव अग्नी गिळला. आम्हाला उदबत्तीचा चटका सहन होत नाही. हो, त्यानं कालिया नावाच्या सापावर काय केलं? डिस्को केला. डिस्को. आणि तो बिगर डीजेचा कालियाच्या पणावर काय केला? डिस्को केला. आणि तो म्हणतो की आम्ही आमच्या देवात काय फरक आहे? तर येडी घडत. त्याची बरोबरी आपल्या घरामध्ये एवढंच निघतो. एवढंच आपल्या घरामध्ये निघालो. अख्खे घराच्या बाहेर तो एकटा घरात. आणि जर काही एखादा त्याच्या तावडीत सापडला तो त्याला पाहतो, तो त्याला पाहतो एकमेकाले. आणि तो पाहायला लागला की मग म्हणतो जागेवर सर्व साप.
त्याची बरोबरी कधी होईल? त्या भगवंताची बरोबरी होणं शक्य नाही. तो ईश्वरी गतिर्व्रत प्रभूचा निवास शरणं प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमयम. ओ महाराज, 21 स्वर्गात ते धरिले सत्ता मात्र ह्या फुलिया. ओ परमात्मा आहे, तो ईश्वर आहे. तो भगवान परमात्मा अवताराला येतो. कधी येतो अवताराला? आम्हाला गीता सांगते, हरी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते, धर्माची ग्लानी होते, तब तब प्रभुधरी विविध शरीरा तो अवताराला येत असतो. माझा भगवान परमात्मा गोकुळ आपल्या मथुरेत अवताराला आला आणि अवताराला आल्यानंतर वसुदेव महाराजांना सांगितलं, बाबा मला इथून उचला आणि कुठं न्या? नंदाच्या घरा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेत त्या कंसाच्या कारागृहामध्ये अवताराला येत आहे. मूर्ती प्रगट झाली 5-7 वर्षाची. चतुर्भुज स्वरूपात माझा परमात्मा आणि देवकी मातेशी संवाद करतात. मा देख मैं आ गया. आई, अगं मी आलो. आई म्हणते, का एवढं पोरग जन्माला आहे? लोक असतील ना मला. हे शंख चक्र गदा हे परत कर आणि 2 हात हेही काय कर, परत कर. हात परत केले, शंख चक्र गदा परत केला. बोले मा आता अरे लहान हो, लहान झाला. बोले मा अब तो ठीक आहे ना. अरे रोना सुरू करू. लहान लेकरू जन्माला आलं की ते काय करतंय, आणि जर नाही रडलं तर डॉक्टर हाणतात. कशासाठी? रडलं पाहिजे. रोना सुरू करू. म्हणले आई एवढं ऐकणार नाही. का? मला कंसाला रडायचंय, कंसाला रडवायचंय. मी रडणारा नाहीये बाबा, मला उचला आणि कुठं न्या? नंदाच्या घरी. बाबाने सांगितलं, म्हणे का रे सर करत नाही का तुला? माझ्या हातापायात काय आहे? बेड्या आहे, दरवाजे बंद आहेत, कुलप लावलेले, पारेकरी पाला देत आहे. बाबा एकदा हात लावून पहा. माझ्या जगाच्या बापाला हात लावला महाराज वसुदेव महाराजांनी. हात लावला, उचलल्याबरोबर उचलिला कमळापती पायची बंधने हरी आला आता मग कैची नाही चिंता. जगाच्या बाप हातावर आल्यावर तो बंधनात नाही. सर्व बंधन तुटले महाराज. भगवंताला घेतलं, बाहेर निघाले. श्रावण महिना आहे, श्रावण महिना आहे, अष्टमी तिथी आहे
आणि मंद मंद पाऊस पडतोय. भगवंताला घेतलं आणि तेवढ्या शेषानं मात्र फना केलाय. पलीकडे नेलं, त्या ठिकाणी ठेवलं. तिथून माया आली. माया देवकीच्या मांडीवर दिल्या बरोबर रडे माया करी आकांत नामा म्हणे उठले दूर. आठवाला 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 पाहतात तर आठवी. कंस हसायला लागला. माझ्या धाकानं एक गर्भ नष्ट झाला. आता कंसाला काय माहित होतं, तो योग मायेनं रोहिणीच्या उदरात गेला. पण कंस म्हणतो 7वा गर्भ नष्ट झाला आणि 8वा माझ्या धाकानं 8वी बनून आला. मग हिलाही ठेवायचं नाही. पाय धरले, गरागरा फिरवलं, आपटणार तेवढ्यात निसटली. तुझला गी वधी उपजला मजा दे. ए कंसा, मला काय मारतो? तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळात जाऊन पोहोचला. मग कंस हादरला. म्हणले बापरे, एवढं मोठं वाल कंपाऊंड होतं तरी आखरी शिरला कसा? चोर कसा आला? भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी अवताराला येत आहेत. अयोनी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. गोकुळामध्ये आनंदाला उधाणाला करते कथा गाती गाणे. गुडिया तोरणी उभारती गौडण म्हणती गौडणीला पुत्र झाला यशोदेला. उधाण आनंद ओसंडून व्हायला लागला. महाराज नंद उत्सव साजरी करतात. नंद उत्सव. उत्सव कशाला म्हणतात? उत्सव म्हणजे काय आम्हाला दोनच माहिती आहेत. मला आता सध्या चालू आहे गणपती उत्सव आणि दुसरा दुर्गा उत्सव. उत्सव या शब्दाचा अर्थ आहे उत म्हणजे ईश्वर आणि स्तव म्हणजे प्रागट्य. ज्या ठिकाणी ईश्वराचं प्रागट्य होतं त्याला उत्सव म्हटलं जातं. विठ्ठल भगवान श्रीकृष्ण परमात्मा रंगायला लागले. रंगत असताना खोड्या सुरू झाल्या. मला माझ्या कृष्णाच्या खोड्या काही आल्या. गोपी आपले बालगोपाळ आले आणि यशोदेला सांगितलं, आई आई कृष्णानं काय केली? माती खाल्ली. कृष्णाने विचारलं, का रे कृष्णा माती खातो? नाही ग आई. आई ग आई नाही पाहिली म्या माती. बलराम दादा खोट बोलतो. बलराम दादा खोट बोलतो. आई हा बलराम दादा आहेत ना, हे खोट बोलताय. मी माती खाणं माहित नाही, पण माती कशी काळी का गोरी मी पाहिलीच नाही. नाही पाहिली म्या माती. आता माती पाहिली नाही प्रिया. आईनं कान धरला आणि पिळला कान. आणि कान पिळल्याबरोबर मग कान पिळल्यावर काय उघडतं आपलं? आ केलं. आईनं पाहिलं जसा स्क्रीन बसवला होता मध्ये. 14 भुवन दाखवली. भुवनच्या भोवती काठी उगारली मारण्यासाठी. आणि मग आ केलं 14 भुवन. कुठं? तोंडात. हो सर्व दिसायला लागलं. एक एक भुवन 14 भुवन पाहत असताना त्याच्यामध्ये गोकुळ दिसलं. ते गोकुळ पाहत असताना त्याच्यामध्ये त्या गायी दिसल्या. ती वासरं दिसली. त्या यशोदेच्या मैत्रिणी दिसल्या. बालगोपाळ दिसले. आणि ज्याचा कान धरलेला आहे तो तिथे दिसला. आणि ते पाहत असताना
यशोदा मातेला नंद बाबा दिसले. कुठे? तोंडात. आणि कान धरलेला नंद बाबा दिसल्याबरोबर यशोदा मातेनं पटकन डोक्यावर पदर घेतला. म्हणजे मायवती पण पदर घेतला. कुठे? तोंडात. ओ. आणि मग मात्र घाबरली. म्हणजे वेगळं दिसतंय. कान सोडला. माझ्या भगवंताने आपली माया आवरून घेतली. यशोदेला कळू दिलं नाही. जर कळालं तर माझी बाई माझ्याच पाया पडेल. हा जगाचा बाप आहे. भगवंताच्या खोड्या बालगोपाळांसोबत खेळायला लागले, रांगायला लागले. बालगोपाळांना विचारलं, का रे गोपाळांनो, अरे तुमच्या तब्येती अशा कशा? तुम्हाला खायला मिळत नाही का? अरे तुमच्या घरी काय दही दूध तूप? म्हणे देवा आमच्या वेळेस सर्व आहे बाबा, दही दूध सर्व आहे, पण आमची माय सर्व दूध डेअरीवर पाठवते म्हणून आमच्या डेअरीला काहीच मिळत नाही. राजाताई आमच्या ऐराणीत एक मन आहे. आता इथं बरंच बसले. आमच्या ऐराणीत मन आहे काय? बादली खंगाय खंगाय आणि पैसा संगाय संगाय. ते गाईचं दूध काढलं. गाईचं दूध काढल्यानंतर ते दूध कॅन मध्ये टाकलं. ती कॅन चालली डेअरीवर आणि नुसती फेसानं भरलेली बादली. आणि ती बादली मग ती पाणी घ्यायचे धुते आणि ते धुवून मग ते का भांड्यात घेते. मग त्याची काय करते? एकच कप दूध 18 कप पाणी. तरी म्हणजे पायी घेऊन आणि का खोटू पाणी. आणि मग आम्हाला म्हणतात महाराज आमच्या घरी चहा प्यायला तूच पी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, का रे खायला मिळतं ना आमच्या घरी, गाई म्हशी सर्व आहेत, पण दूध कुठे जातं? आम्हाला खायला काही मिळत नाही, प्यायला मिळत नाही. मग भगवंतानं सांगितलं, का रे ज्याचा माल त्याचे हाल आणि कोल्हे कुत्रे पडलेला. अरे आपला माल आपणच खायचा. मग माझ्या भगवान परमात्म्याने एक ट्रस्टी स्थापन केली. एक ट्रस्टी स्थापन केली. त्या ट्रस्टीला नाव दिलं चौर कर्म विद्या प्रसार मंडळ. त्या मंडळाचे अध्यक्ष भगवान श्रीकृष्ण, उपाध्यक्ष पेंड्या, सचिव सुधाम्या आणि बाकीच्यांना सदस्यपद वाटून टाकलं. तुम्हाला पाहिजे एखादं द्यायला काय पद वाटून दिले प्रत्येकाला आणि सांगितलं उद्यापासून आपल्याला चोरी करायला जायचंय. सावध, प्रत्येकाला येताना काठ्या आणा, सराटे आणा, खडे आणा, वस्त्रगाळ माती आणा. आणि कृष्णा काठी कशासाठी? अरे आपण लहान लहान माठ वरती आपला हात पुरणार नाही, मग काठीनं माठ फोडायचा आणि माल खायचा. म्हणजे सराटे कशासाठी? खडे कशासाठी? अरे खडे एवढ्यासाठी तिथं अंधार राहील, अंधारात उतरल्यावर चौफेर खडे मारायचे, जिकडे आवाज आला त्या दिशेने जायचं, माठ फोडायचा. म्हणजे सराटे कशासाठी? अरे आपल्या आवाजानं जर का गवळणी उठल्या तर त्या गवळणींना त्या पायापुढे सरई टाकायचं आणि आपण पडायचो. सराटा म्हणजे काय? गोकुळ. अशी जात महाराज सराट्याची. त्याला तुम्ही कसंही फेका, त्याचा एक काटा मोरच ना तुम्हाला. अण्णासाहेब प्रत्येक गावामध्ये काही असे लोक असतात, त्यांच्याशी तुम्ही कशीही वागा, त्यांचा एक काटा कशी वागा. बरं ते सप्ताचं असू द्या, ते लग्नाचं असू द्या, ते मरणाचं असू द्या, त्यांचा काटा वरच. हे सरळ ते 3 काट्याचं आहे का? कसं आहे का? गोपिका आपल्याला धरायला आल्या की त्यांच्या पायापुढे काटे टाकले, त्यांच्या पायात काटा गेला, ते काटा काढेपर्यंत आपण एसटीच्या आणि जर चपल्या घालून आली तर ही वस्त्रगाळ माती, ही माती डोळ्यात फेकायची, ते डोळे चोरेपर्यंत आपण रेल्वे स्टेशन. आणि जर चष्मा लावून आली तर हे का तेव्हा चष्मा पर्यंत नव्हता. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं बालगोपाळांना जवळ केलं, सर्वांना सांगितलं आपल्याला चोरी करायला जायचंय, सावध. पण एक लक्षात ठेवा,
जर तुम्हाला खरोखर खायचं असेल तर तुम्हाला माझ्या मागे यावं लागेल अभंगाच्या पहिल्या चरणाला. याला तरी यारे लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलं बालगोपाळांना, जर तुम्हाला खरोखर खायचं असेल तर काय करा, माझ्या मागे मागे या. जर तुम्हाला खरोखर पारायण करायचं असेल तर काय करा, वाल्मिकीच्या आलं लक्षात. जर तुम्हाला खरोखर अण्णासाहेब, भंडारा डोंगर, पंढरपूर आणि आता मे महिन्यामध्ये आळंदीलाही आपला कार्यक्रम चालू होतोय बरं का, तुम्हाला तिथेही यावं लागेल. याल तरी यारे लागे. भगवंतानं गोपाळांना सांगितलं, गोपाळांच्या आनंदाला पारावार नाही. आता परमात्म्याकडे सर्व बाळ गोपाळ येण्याची जय्यत त्याने दाखवली. सर्वांनी सांगितलं, बस तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. पण हे कुठपर्यंत टिकतो हे मला काय माहित नाही अजून, तुम्हाला माहिती आहे अण्णासाहेब. हे कुठपर्यंत टिकतं, लोक कुठपर्यंत साथ देतात, खातात आपलं, गातात दुसऱ्याचं आणि निवडून आणतात. आता तो तुमचा अनुभव आहे बाबा. महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मागे याल तरी या, मागे मागे या, माझ्या मागे मागे. कुणाच्या मागे जाऊ, कुणाच्या मागे गेल्यानंतर आपला काय फायदा होणार आहे, काय नुकसान आहे याचा विचार लोक कुणाच्याही नादी लागतात महाराज. त्यांचा काहीच नाही, बाण नाही, बंदोरा नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, कोणाच्या मागे लागतात आणि मात्र स्वतःहून काय करून घेतात, नुकसान करून घेतात. महाराज या महाराष्ट्रामध्ये माझा वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही. महाराज माझे ज्ञानोबराय तुकोबरायासारखे संत नाही. ज्ञानोबराया माझ्या महान संत ज्ञानोबराय तुकोबराय. तरी काही काही एवढा मोठा संप्रदाय सोडून काही काही ते म्हणतात नाही, आमच्या गुरूंची कानी उत्तर प्रदेशचे गुरु आहेत आणि तिकडे काय आहे, सत्संग आहे. लोक कुठेही जातात. असो, भगवान श्रीकृष्ण परमात्मा ईश्वर मी सांगून गेलो, ईश्वर सर्वभूतानाम एक रई हजारी से जिस्म मेरा मौला बसे सर्वा घटी राम देहा देही. त्याच्याकडे करतो अन्यथा करतो शक्ती भगवान परमात्मा आहे. गोस्वामी तुलसीदास वर्णन करतात, करतुम कशाला म्हणतात, करतुम कशाला म्हणतात. बिनु पद चलई सुन बिनु काना, कर बिनु कर्म करई विधिना. आनन रहित सकल रस भोगी, बिनु बानी बढ़ता बड़ जोगी. बिनु पद चलई सुनई बिनु काना, कर बिनु कर्म करई विधिना. आनंद रहित सकल रस भोगी, बिनु बानी बढ़ता बड़ जोगी. महाराज बिनु पद
हातच नाही, भगवंताला पाय नाही तरी चालतो, भगवंताकडे ग्रामपंचायतचं सदस्य पद नाही तरी काम करतो. हो, भगवंताला कान नाही, चीटी के पाव में घुंघरू बजता है वो भी भगवान सुनता है. त्याला कान नाही तरी ऐकू येतं. असा तो परमात्मा कर बिनु कर्म करी दिनाना, त्याला हात नाही तरी काम करतो. काय काय काम केली, उंच उंच काही नेहमी भगवंत तिष्ठ भाव भक्ती कोणीया, दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्याग्रे रक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे, रोहिदासा संगे कबीराच्या मागे शिले, सजन कसा या विकू लागे मास, माया सावत्यास कुरपू लागे, नरहरी सोनारा गड कुंकू लागे, चोक्या मेळ्या संगे ढोल. संपूर्ण कोण काम करतंय, ज्याला हात नाही तो. मग असा भगवान परमात्म्या पाठीमागे जायला काही हरकत नाही. सर्व बालगोपाळाने सांगितलं कृष्णा कृष्णा मी भगवंतानो पाहिलं. हे गोपाळांनो, एक लक्षात ठेवा, येत असताना काय इच्छा आहे ना, म्हणजे देवा आमची तर इच्छा आहे, पण म्हणले गो तू देशील की नाही पोटभर. अभंगाच्या दुसऱ्याचा मी आज तुम्हाला काय देईल, आज तुम्हाला काय देईल. आणि कोणत्या दिवशी खाली राहिलं तुमचं, कधी खाली राहिलं का? आजी देतो पोट भरी. आजी म्हणजे कोणती आजी? आजी या शब्दाचा आज मी तुम्हाला काय देईल, पोटभर देईल. एक म्हणे ते दिल तर दिल, काय एवढं तो का त्याचं घरच देणार आहे. वाल्मी बघा त्याचं घरच देतोय. यानं त्यानं दिलं ते आणलं आपल्याला खाऊ घालतोय. वाल्मी बघा यानं त्याचं करून आणलं तुम्हाला खाऊ घालतोय. काही काही खाऊ घालत नाही, ते खिशात ठेवतात. भगवान परमात्म्याला सांगितलं आज मी तुम्हाला पोटभर देईल. या बाल गोपाळांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. पोटभर म्हटल्यानंतर उड्या मारायला लागले, नाचायला लागले. भगवंतानं सांगितलंय हळू. अभंगाच्या तिसऱ्याचा नाद हळू हळू
चोरीचा मामला, चोरी करायला जायचं, चोरी करायला गुपचूप चला. कृष्णा कृष्णा कोणत्या घरी? अरे समोर दिसतंय तिथे. पेंदा म्हणतो कृष्णा घर बंद दिसत रे. कृष्णाने सांगितलं मला मंत्र येतो, मंत्र. तुम्ही सर्वजण डोळे बंद करा, मी तुम्हाला आतमध्ये नेतो. बाकीचे म्हणे अरे कृष्णा खरंच खरंच म्हणजे करा पण. सर्वांनी डोळे बंद केले. भगवंताला सांगितलं डोळे उघडा, आणि डोळे उघडून पाहतात तर डायरेक्ट मध्ये. थोडे खरे खरे कसं आलो रे, कसे आलो रे आपण, कसे आलो. आणि इकडे तिकडे काय पाहतो, माठ पाय ना, माठ पाय फोड आणि खा. सर्वांनी महाराज यथेष्ट दही दूध लोणी तूप जे असेल खाल्लं. कृष्णा अरे भरलं आमचं, म्हणजे भरलं का, म्हणजे चला बाहेर. आता कसे तिकडनं कसे आले होते? डोळे बंद करून. म्हणजे इकडनं पण डोळे बंद करा. सर्वांनी डोळे बंद केले. पेंद्या म्हणतो हा आपल्याला डोळे बंद करायला लावतो, हा काय करतो? जर काय याच आपल्याला कळालं, उद्यापासून आपला पक्ष वेगळा. सर्वांनी डोळे बंद केले आणि पेंड्यानं डुप्लिकेटपणा केला. त्यानं डोळे बंद केले पण असे. केले का पण हे काय बंद केले? ज्यांनी खरोखर डोळे बंद केले ते एसटी स्टँडला जाऊन पोहोचले, आणि ज्यानं डुप्लिकेटपणा केला तो मधीच अटकला साड्यात. आमच्या खानदेशात सानं म्हणतात आणि इकडे मराठीकडे शहाणं म्हणतात. शहाणं त्या साड्यात अटकला. आणि भगवंतानं गोपिकांना उठवलं. गोपिका उठल्या, मला पाहिलं, मला गोपिकांनी पाहती गवडणी, तवती पालती दुधानी, म्हणती नंदाची पोरे, आजी चोरी केली खरे. नंदाच्या पोरेशिवाय हे दुसरं कोणी करणार? एक म्हणजे काय नाव घेते त्याचं, त्या नंदाच्या पोरेचं काय नाव घेते? हा पाय कसा उतरतो, म्हणे हा ओ माय, म्हणून तो उतरत नाहीये, चढतोय. म्हणजे मग अनाथा काट्यान आणल्या काट्या मार गावी लोटांग मार 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 मारला. कृष्णा वाचो वाचो. ठेवशील का डोळे उघडे? अरे कायमचे बंद करतो, पण मला इथून बाहेर काढ. कृष्णानं त्याला तिथून बाहेर काढलं. वार्ता पसरली, गावामध्ये वार्ता पसरली. मला चोऱ्या व्हायला लागल्या. सर्व गोपिका मिळाल्या आणि यशोदेच्या अंगणात गेल्या. यशोदेला आवाज दिला, यशोदे अगं बाहेर आहे, बाहेर आहे. यशोदे बाहेर आली. पाहिलं तर गर्दी झाली. तेवढ्यात आई निघा, गोधडीतून निघाला आणि यशोदेचा पदर धरला, लागला रडायला. आई व काय चोरी करतो आई, कारण त्या घराने करत होते. आवरी आवरी आपुला काना, आवरी आवरी आपुला काना, नासिल्या आमुच्या सुना, नासिल्या आमुच्या सुना. अजून कशी लाज नाही तुझ्या मना, तुझा तुला गोड वाटे काना काना काना, नासिल्या आमुच्या. अरे याला आवड आवड, आमच्या घरी येतो आणि खोड्या करतो, चोऱ्या करतो. आई व काय चोरी करतो आई? येतो आमुचे घराती, येतो आमुचे घराती, येतो आमुचे घराती, येतो आमुचे घराती. नमकारी चोरकी तुलाती,
कमर मुस्कडी हा अंको रडतो पदर धरून आई वा मम्मी मी का चोरी करतो आई मी 5 वर्षाचं पोरग रात्री तुझ्या जोरात झोपतो आणि जर का मला झोपेत आली मी तिथल्या तिथे कार्यक्रम करतो आणि मी काय चोरी करतो. आता खरं सांगा यशोदेला कुणाचं खरं पटेल? कुणाचं? गोपिकांचं? नाही नाही मला जी सख्खी माय असते ना तिले आपल्या लेकाची चूक दिसतच नाही. ती म्हणते नाही माझं प्रभू तसं नाही माझं प्रभू तसं लोकांच्या पोराकडे बोट टाकते ती म्हणते माझं तसं नाही. माझं इतकं गुणाचं माझं जर तो शाळेत जायला लागला ना त्या दिवसापासून त्याला पेन्सिल घ्यायची बी गरज भासत नाही. इतकं गुणाचं आहे. त्याला पेन्सिल घेऊन द्यावी लागत नाही, त्याला खोडरपट घेऊन द्यावं लागत नाही, त्याला कंपास नाही, त्याला पुस्तक नाही, त्याला डबा बी घेऊन द्यावा लागत नाही. तो त्याचं भागून घेतो त्याचं. तेवढंच मला सकाळी म्हणत होते का ग मी बाजाराला चाललो आपल्या पोराला दप्तर आणू का? दप्तर मीच म्हटलं जरा थांबा 4-5 दिवस कशाला खर्च करा. का बरं 4-5 दिवसात आपलं पोरग असं हाणलं पाहिजे मुस्कळी. मुलगा जर बिघडायला लागला त्याला आई कारणीभूत ठरत असते. आई मुलांच्या चुकांवर पडदा टाकते आणि ज्या माऊलीनं पडदा टाकला तिला भविष्यात रडावं लागतं. मुलांच्या चुकांवर पडदा टाकू नका, त्याला शिक्षा द्या, त्याला तारण करा. यशोदा मातेला सांगितलं माझं पोरग तसं नाहीये, तुम्हीच तसे आहात. अरे 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या गेले काल टिकाच घेता आळगे गोकुळच्या मारे काल टिकाच घेता आळगे गोकुळच्या मारे लपुनियाची बोली का लागता याचे पाठी ही एवढीच रीत होती गोकुळच्या मारे ही एवढीच रीत होती गोकुळच्या लपुनियाचा भवरा अरे घेता शाल धरा आणि तुम्ही 12 घरच्या 12 गे कुठे तुम्ही निघा तुम्ही बी. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या. माझा पोरग तसं नाही. एक गवळणी घरानं सांगते यशोदे त्या तुझ्या पोऱ्याला आवडणार. दुसरी आली धावून याने ग बाई दुसरी आली धावत याने ग बाई काय केली मात गळ्यामध्ये हात घालीत मुखाशी मुख चुंबन देत धरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा ताना कुठवर सोसुदे. ए यशोदे अगं आवर ना तुझ्या लेकराला. मला आमच्या सुनांना त्रास देतो. आमच्या घरी येतो दही दूध तूप लोणी खातो आणि काय करतो हात पुशितो सुने मुखे लागी दही दूध तूप लोणी यानं खायचं आणि ते उष्ट्यात सुनेच्या तोंडाला पुसून द्यायचे. एकदा काय झालं सकाळी मी गेली आणि माझी सुनबाई रूम मधून बाहेर आली आणि तिच्या तोंडाला लोणी लागलेलं दिसलं. मग तुला ते माहिती माझा स्वभाव अशी घेतली तिला चोरून लोणी खाते लाज नाही वाटत चोट्टी भामटी तुझ्या बापाकडे भेटत नव्हता का चोरी करते. माझ्या सुनीला इतकी बोलली बरं ती बी बरी चबरी बरं पण तिने ऐकून घेतलं माझं काहीच बोलत नव्हती. इतकी बोलली चोट्टी भामटी चोरी करते लोणी खाते लाज नाही वाटत तुझ्या बापाकडे भेटत नाही.
तिने मला सांगितलं आत्याबाई झालं तुमचं झालं. मी सुनबाई मी चोरी करते, तुम्ही सासूबाई तुम्ही पण चोरी कर. हे मुस्कडून पुढे आत्याबाई जरा आरसा पावर. आणि आत्याबाई आरसा पाहायला गेली, सुनबाईपेक्षा आत्याबाईच जास्त भरलेलं म्हणे. हा हो माय यशोदे या कृष्णाला आवडलं. अष्टदळ काढिले अंगणी वरी मोठे चक्रपाणी. आम्ही आमच्या गावामध्ये कथा चालू होती, महाराजांनी सांगितलं दिंडी सोहळा येणार आहे म्हणून काय करा, रांगोळी काढा. मी रांगोळी काढायला बसली, तो तिथं आला, उभा झाला आणि त्यानं त्याचा कार्यक्रम चालू केला. तो तुझे पण बोलता आला नाही का? तू बोलली नाही, बोलली ना, हे कृष्णा कृष्णा हे काय करतो त्यानंच मला विचारलं तू काय करते. मी सांगितलं मी रांगोळी काढते. मग तू रांगोळी काढ, मी कलर भरतोय त्याच्यात कलर. अष्टदळकारी अंगणीवरी होते चक्रपाणी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा कोड्या करत आपल्या कोड्या करतायत. त्या गोपिका कोड्या सांगत आहेत, काय सांगू तुझे बाई जात होते यमुने पानिया. एक बोबडी करून बोबडी पुढे आली आणि ती बोबडी बोलायला लागली, ए यशोदे अरे जात होते यमुने पानिया